विशेष सुधारित मतदार यादी अर्थात SIR अभियानाच्या कामात बूथ लेवल ऑफिसर अर्थात BLO हे पुरेसा वेळ देत नसल्यानं सोलापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली। या बैठकीला पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त गिरीश पंडित यांच्यासह नगरसेवक आणि विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी सांगितले की अनेक BLO दिवसातून केवळ 2 ते 3 तासच प्रत्यक्ष काम करतात। अनेक ठिकाणी घर भेट न देता फोनवरून माहिती घेतली जात असून त्यामुळे मतदारांची अपूर्ण अथवा चुकीची माहिती नोंदवली जात आहे। माहिती अपलोड करतानाही अनेक चुका होत असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आलं। सगळे काम करतात, सगळ्या पक्षाचे कार्यालय जास्तीत जास्त मतदान आणि ते शिक्षक जरी जास्त आहेत, दुपारनंतर येतात। 25-30 फॉर्म झाले, मग त्यांनी ऑनलाईन भरायचं कधी, ते गोळा करायचं कधी, त्या जातात एखादी राऊंड पहिला जाऊन देऊन येतात। मग नंतर गेल्यावर एखादा कलेक्शन घर बंद असतंय, कुठं बाहेर गेलेलं असतंय, तो शिक्षक बी कंटाळा असतात। आता आमचे लोक आम्ही बोलून सांगून बाबा मदत करलो सगळ्यांना, पण आणखी थोड्या मुदत वाढ जर मिळाली 8-15 दिवस तर आणखी याच्यापेक्षा चांगलं टक्केवारी वाढेल, चांगलं काम करणार। वारंवार तहसीलदार ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये पण सर्व पक्षाला कलेक्टर साहेबांनी बोलवते आणि हे जेव्हापर्यंत आम्ही नगरसेवक व राजकीय पक्ष पूर्ण BJP, काँग्रेस, MIM, राष्ट्रवादी जेव्हापर्यंत आम्ही इन्व्हॉल्व होत नाही तेव्हापर्यंत हे काम फास्ट चालत नाही। आणि तसंच साहेब जसं आमचे चेतन भाऊ नरोडे सांगितले की परत SRI ला मुदत वाढवून द्यायला पाहिजे, 15 दिवस किंवा 20 दिवस। तर एक काम आणि जे शिक्षक आहेत त्यांना फुल सुट्टी शाळाची देऊन SRI कामात लावले तर चांगला होईल। शासनानं BLOची ज्या वेळेला नियुक्ती केली गेली त्यावेळेला त्याला फुल टाइम म्हणून सांगितलं होतं आणि आज परिस्थिती अशी, आम्ही त्यांना फोन केला तर सकाळी 7 ते 12 पर्यंत माझी शाळा असते, आम्ही शाळा सोडून काम करू शकत नाही। आणि प्रत्यक्षात जर तरी कामावर आले तर त्या 2च्या नंतर कामावर येतात आणि 5-5:30 वाजले की त्यांनी ते गाशा गुंडाळा चालू करतात। म्हणजे ऍक्च्युअली 2 तास फक्त काम करतात आणि म्हणून ते फॉर्म वाटले गेले नाही। आता माझ्या सगळ्या भागामध्ये आता जे प्रभाग ऑफिस आहे, हरळे या सोसायटीचं काम जसं तसं राहील। या हरळे या सोसायटीमध्ये जवळजवळ 1 बूथ आहे, 100 जवळजवळ 98-99 माझं बूथ आहे त्या ठिकाणी हरळ्या। ज्या वेळेला मी प्रत्यक्षात काम घेतलं म्हणजे 156, 57, 58, 59, 60, 61, 62, 97, 98 आणि 203 हे 10 बूथ प्रत्यक्षात बघितलं साहेब। आम्ही ते फॉर्म वाटले गेले, त्यावेळेला आम्ही फॉर्म वाटत होतो त्यावेळेला रिपोर्ट चांगला होता, परंतु ज्या दिवशी आम्ही परिपत्रक आलं त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की आमच्या सोबत कोणीही फिरायचं नाही, आम्ही काम करतोय, पर काम प्रत्यक्षात झालेलं नाही। कोई काम छोड़ दिए थे, लोगों को जो तकलीफ थी, जो ये लेट हो रहा है ये काम दक्षिण में और हमारे प्रभाग में, इसकी वजह यह है कि बहुत सारे BLO ड्यूटी पर नहीं थे लेकिन ऑनलाइन तो उनका नंबर था। जब RO को फोन लगा रहे तो RO बोलता अभी तक वो ज्वाइनिंग नहीं हुआ, उस वजह से हमारे प्रभाग में काम हुआ। और अभी जो फिलहाल में जो आप ऑपरेटर बताए हुए हैं, जो BLO कलेक्ट करते हैं फॉर्म और जो फॉर्म कलेक्ट करके जो ऑनलाइन भर रहे हैं, तो ऑनलाइन भरते वक्त भी गलती हो रही है। मेरे पास ऐसे 3-4 प्रूफ है, मैं जाकर खुद करके लिया। मतलब एक तो पहले तो आदमी मिलता नहीं, फिर मिलने के बाद फॉर्म सबमिट करते टाइम अगर माहिती अगर तुम करेक्ट दिए, उसके बाद ऑनलाइन में उसका चूक रहा है उसका काम, तो उसकी वजह से उसका रिजेक्ट होने के चांसेस है ना। नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी SIR अभियान सुरळीत पार पाडण्यासाठी कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची सूचना केली। प्रत्येक BLO सोबत 2 सहाय्यक नेमल्यास माहिती संकलन अधिक वेगानं आणि अचूकपणे पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं। त्या भागातील त्या एरियात कोण राहतंय कोण नाही हे कमीत कमी 50% त्यांना माहिती आहे। जसं की आपल्याकडे टॅक्स पद वाटणारे माणसं SI हे लोक आहेत, पण आपण काय ह्यासाठी आपण स्मार्टली जर वर्क केलं, मी एका BLOच्या मोबाईलमध्ये बघितलं की लिंकिंग आणि नॉन लिंकिंग असा एक PDF आहे, ते खरंच आपण वापरू शकतो। पण ते मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केलो यावरून सुद्धा मी त्या विषयात बोललो तर ते म्हणले की तुम्ही करू शकता, पण आम्हाला आमच्या वरिष्ठांकडनं त्याचं परमिशन पाहिजे। जर नॉन लिंकिंग हे नाव जर आपल्याला कळलं तर आपण त्यांना डायरेक्ट जागेवर सांगू शकतो की
तुम्ही त्या दिवशी न करता तुम्ही 15 तारखेला नॉन लिंकिंग लोकांना, मग आपण त्या नॉन लिंकिंग लोकांना घेऊ शकतो. जर आपण त्या नॉन लिंकिंगच्या लोकांशी आपण आपला वेळ घालतो आणि लिंकिंग लोक आपल्याला माहित नाही, हे सगळं करताना स्थलांतरित लोकांचं आपल्याला माहिती स्टोरेज होत नाही. आम्ही करतोय, आम्ही आमचं 100% 200% देतोय, पण आपल्याला अडचण घेता येते. त्यामुळे आपली संख्या सगळ्यात कमी दिसते. संख्या का कमी दिसते तर तिथील रहिवासी BLO या सगळ्यांची कोऑर्डिनेशन नसतं. आपण महापालिका म्हणून थोडंसं स्मार्टली त्या भागातल्या लोकांशी जर आपण जुळवून घेऊन ह्यात काय अडचणी जर आपण काढलं तर खूप चांगलं काम करू शकतो असं वाटतं. सोलापूर महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार शहरातील SIR अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे.